नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। मित्रांनो, 1 डिसेंबरला राज्यसेवा पूर्व परीक्षा होणार आहे आणि या पूर्व परीक्षेमध्ये इतिहास या विषय हा एक महत्त्वाचा विषय मानला जातो। या विषयामध्ये दरवर्षी आयोग 15 प्रश्न या ठिकाणी विचारत असतो। तर या 15 प्रश्नांमध्ये विद्यार्थी मित्रांना खूप कमी प्रश्न या ठिकाणी सॉल्व्ह करता येतात, हे लक्षात घ्या। मात्र जर आपण पाहिलं तर हिस्ट्री हा तसा पाहिला तर स्कोरिंग सब्जेक्ट या ठिकाणी आहे आणि या सब्जेक्टवर जर व्यवस्थितरित्या या ठिकाणी काम केलं तर या सब्जेक्टमध्ये 15 पैकी किमान 13 प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह या ठिकाणी करता येऊ शकतात, हे लक्षात घ्या। त्यामुळे आपण इतिहास या विषयाची एक राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी एक रिव्हिजन करण्याच्या उद्देशाने काही महत्त्वाचे क्वेश्चन्स आपण या लेक्चर सिरीज मध्ये या ठिकाणी तुमच्याकडून सॉल्व्ह करून या ठिकाणी घेत आहे आणि त्याचबरोबर त्या प्रत्येक प्रश्नामधल्या पर्यायामधले काही महत्त्वाचे जे काही कीवर्ड्स या ठिकाणी असतील, काही महत्त्वाची इन्फॉर्मेशन असेल तर ती पण या लेक्चरच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न मी या ठिकाणी करत आहे। तर मित्रांनो, या प्रकारचे आधीच 2 आपण सेशन या ठिकाणी केलेले आहेत। तर आजचं हे 3रं सेशन आपण इथे या ठिकाणी करणार आहोत। राज्यसेवा पूर्व परीक्षा इतिहास रिव्हिजन लेक्चर सिरीज मध्ये आपण यूट्यूबवर सर्वांसाठी मोफत असणारे हे सेशन या ठिकाणी करतोय। यामध्ये मागच्या सारख्या प्रमाणेच आजही 15 प्रश्न मी तुम्हाला देत आहे आणि या 15 प्रश्नांच्या माध्यमातून आपण या सर्व टॉपिकची या ठिकाणी इथं रिव्हिजन या ठिकाणी करणार आहोत। तर लक्षात घ्या, जसं की माहिती आहे आपल्याला राज्यसेवा पूर्व परीक्षा म्हटलं की प्राचीन इतिहास आहे, मध्ययुगीन भारत आहे, आधुनिक भारत आहे, समाज सुधारक आणि महाराष्ट्र आहे। तर या सर्वच घटक आपल्या या 15 प्रश्नांमध्ये असतील याची काळजी मी या ठिकाणी घेतलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून हा एक महत्त्वाचा पेपर तुमच्या समोर या ठिकाणी ठेवतोय। यामध्ये 31वा प्रश्न या ठिकाणी आहे, नवपाषाण युगातील ठिकाणं त्यांच्या जोड्या लावा। आता बघा, या वर्षीच्या पेपरमध्ये तुम्हाला पाषाण युगावर प्रश्न विचारला जाऊ शकतो। मग पाषाण युगामध्ये आपल्याला माहिती आहे पुरापाषाण युग आहे, मध्य पाषाण युग आहे, नवपाषाण युग आहे। तर या पाषाण युगावर एक तरी प्रश्न विचारला जाण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे। कारण बघा, इंडस व्हॅली मध्ये आता आयोगाने खूप वेळा प्रश्न विचारलेला आहे, जवळपास 6 ते 7 वेळा प्रश्न इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन आणि वैदिक कालखंडावर विचारलेला आहे। त्यामुळे आता थोडंसं आयोग थोडंसं बॅक हिस्ट्रीमध्ये येईल आणि स्टोन इरावर, स्टोन एज जो आहे तर त्याच्यावर या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो। तर त्याच अनुषंगाने हा प्रश्न या ठिकाणी आहे की एका बाजूला त्या काळातील नवपाषाण युगातील जी काही महत्त्वाची ठिकाणं आहेत ती दिलेली आहेत आणि त्या समोर दिलेलं आहे आजचं लोकेशन काय नेमकं आहे, अशा प्रकारचा प्रश्न आहे। तर नवपाषाण युगातील जी साइट्स आहेत तर त्या साइट्स बद्दलची माहिती तुम्हाला जाणून घेणं गरजेचं राहील, लक्षात घ्या। पण ही कुठे मिळतील तुम्हाला, तर एनसीईआरटी मध्ये मिळतील। बघा, इयत्ता 6वीचं एनसीईआरटी पाहून घ्या, यामध्ये काही मॅप दिलेले आहेत तर त्या मॅपची रीडिंग या ठिकाणी करून घ्या, लक्षात घ्या। बस आपल्याला साइट्स ची नावं माहिती पाहिजे आणि त्यांचं लोकेशन या ठिकाणी माहिती पाहिजे, हे लक्षात घ्या। जसं की आता इथं विचारलं चिरांद, होंगसी, डिओजाली हायडिंग, कर्नल गुफा। आता बघू यांच्या आपण जोड्या लावूया। तर चिरान कुठे आहे, तर चिरान हे बिहारमध्ये आहे, लक्षात घ्या। चिरान हे बिहारमध्ये आहे। चिरान जर आपण पाहिलं तर इंडस व्हॅलीमध्ये पण चिरानची साइट्स आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतील। होंगसी जर आपण पाहिलं तर होंगसी कुठे आहे, तर होंगसी कर्नाटकमध्ये आहे, लक्षात घ्या। ठीक आहे, तर कर्नाटकमध्ये होंगसी आपल्याला पाहायला भेटतं। डिओजाली हेडिंग आहे, बघा खूप इम्पॉर्टंट साइट्स आहे। तर ही या ठिकाणी मणिपूरमध्ये सापडती, म्हणजेच की आजचं ईशान्य भारत जो आहे तिथं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं। तर या डिओजाली हेडिंगचा व्यापार चीन सोबत होता, हे लक्षात घ्या। तर या प्रकारे हे ईशान्य भारतामध्ये या ठिकाणी आहे। आणि कर्नल गुफा जर आपण पाहिलं तर कर्नल गुफाची जोडी या ठिकाणी आंध्र प्रदेशमध्ये या ठिकाणी लागते। तर आंध्र प्रदेशमध्ये कर्नल गुफा आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात। तर या प्रकारच्या या महत्त्वाच्या साइट्स आणि त्यांची आजची ठिकाणं आपल्याला इथे या ठिकाणी दिसतात आणि त्यानुसार जर आपण पाहिलं तर पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं राईट आन्सर आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल। तर या प्रकारचा हा महत्त्वाचा घटक आहे। तर स्टोन एज जो आहे तर तो व्यवस्थित या ठिकाणी करा, लक्षात घ्या। ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया। आता बघा, इथं दिले बघा, तेर, भोकरदन, वैजंती, नेवासे इत्यादी ठिकाणं खालीलपैकी काय होती। तर ही जी ठिकाणं आहे जसं की तेर आहे, भोकरदन या ठिकाणी आहे, वैजयंती आहे, नेवासे या ठिकाणी आहे, ही ठिकाणं खालीलपैकी काय होती। तर सातवाहन काळातील व्यापारी केंद्र होती, सातवाहन काळातील व्यापारी बंदर होती,
मौर्य काळातील शिल्प उत्पादन केंद्र होतं की गुप्त काळातील व्यापारी केंद्र या ठिकाणी होती, अशा प्रकारचा प्रश्न आहे. आता बघा याच्या नावावरून जर आपण पाहिलं तेर, भोकरदन, वैजयंती, त्याचबरोबर नेवासे हे जे घटक आपण पाहिले तर आपल्याला पाहायला भेटतं की मराठवाड्यामध्ये भोकरदन आपल्याला पाहायला भेटेल. त्याचबरोबर नेवासे जर आपण पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्र अहमदनगरमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. म्हणजेच काय, महाराष्ट्राशी संबंधित असणार ही ठिकाणे. मग मला सांगा, प्राचीन काळात महाराष्ट्र कोणाला रिप्रेझेंट करतो तर तो सातवाहनांना करतो, हे लक्षात घ्या. कारण महाराष्ट्रामध्ये सातवाहनांची सत्ता आहे आणि महाराष्ट्राचा राजकीय इतिहास सातवाहनांपासूनच या ठिकाणी सुरू होतो, असं एक ढवळमानाने या ठिकाणी म्हटलं जातं. आणि म्हणून मग ही सातवाहनाच्या काळातील घटक असले पाहिजे, लक्षात घ्या. मग आता हे काय व्यापारी केंद्र असेल की बंदर असतील, तर आपल्याला माहिती आहे बंदर म्हणजे कुठे असतात, समुद्र किनारी असतात. तर हे काय आहे तर व्यापारी केंद्र आहेत, हे लक्षात घ्या. तर सातवाहन काळातील ही व्यापारी केंद्र आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते, हे लक्षात घ्या. तर हे याचं राईट आन्सर आहे. आता बघा सातवाहन हा खूप महत्वाचा घटक मानला जातो, लक्षात घ्या. कारण बघा यापूर्वी आयोगानं सातवाहनांवर एकही प्रश्न नाही विचारला. बघा आता बघा जो घटक आयोगाने विचारला नाही त्याच्यावर जास्त प्रश्न नाही विचारले, याचा अर्थ असा आहे की तो स्किप करायचा का तर नाही, तर तो उलट जास्त चांगल्या पद्धतीने आपल्याला करावा लागणार आहे, हे लक्षात घ्या. मग आपल्याला सातवाहनांमध्ये काय काय माहिती असणं गरजेचं आहे. एक तर सातवाहनांचा संस्थापक कोण होता, तर आपल्याला माहिती असेल बघा, तर सिमुक जो आहे हा सिमुक सातवाहनांचा संस्थापक या ठिकाणी इथं मांडला जातो, हे लक्षात घ्या. तर सिमुक जो आहे हा सातवाहनांचा संस्थापक आहे. त्यानंतर गौतमीपुत्र सातकर्णी हा एक महान शासक यांचा राहिलेला आहे आणि त्या गौतमीपुत्र सातकर्णीनं खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये सातवाहनांची सत्ता ती या ठिकाणी ती सत्ता जी आहे तर तिला एक मजबूती देण्याचा प्रयत्न केला. कारण त्यानं क्षौरात वंश जो होता तर त्यांचा एक महान शासक होता ज्याचं नाव होतं नहपाल. तर नहपालची हत्या करून गौतमीपुत्र सातकर्णीनं इथे या ठिकाणी सातवाहन राज्य जे आहे त्याला मजबूती देण्याचा प्रयत्न केल्याचं एकंदरीत दिसतं. याचबरोबर गौतमीपुत्र सातकर्णीबद्दल माहिती असेल आपल्याला, त्याला ती समुद्र तो यपीत वाहन या नावानं पण संबोधलं जातं. म्हणजे असा महान राजा की ज्याचे साम्राज्याचे घोडे हे तीनही समुद्राचे पाणी प्यायलेले आहेत, असा तो महान शासक म्हणजे गौतमीपुत्र सातकर्णी याबद्दल या ठिकाणी ओळखलं जातं. त्याच्या काळामध्ये बघा सातवाहनांच्या काळामधलं जर वैशिष्ट्य आपण पाहिलं तर सातवाहनांनी काय केलं बघा, तर सातवाहनांनी सर्वात पहिल्यांदा भूमी अनुदान द्यायला सुरुवात केल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. तर भूमी अनुदान द्यायला त्यांनी या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. मग अग्रहार आहे, ब्रह्मदान आहे, देवदान आहे, तर यांसारखी भूमी अनुदान सातवाहनांपासून या ठिकाणी द्यायला सुरुवात केली. सातवाहनांच्या काळातील काही शिलालेख देखील करणं खूप गरजेचे, जसं की नाशिक गुंफा अभिलेख आहे, नाशिक गुंफा अभिलेख, नाणेघाट अभिलेख, तर त्यांच्याबद्दलची थोडीशी माहिती तुमच्याकडे येणं गरजेचं आहे. याचबरोबर यज्ञश्री सातकर्णी, वशिष्ठपुत्र सातकर्णी, वशिष्ठपुत्र श्रीपुलियामी ही पण काही महत्वाची शासक आहेत, हे लक्षात असू द्या. याचबरोबर हाल नावाचा एक शासक या ठिकाणी राहिलेला आहे, हाल शासक आहे बघा. तर हा 17वा शासक मानला जातो सातवाहनांचा आणि यानं एक ग्रंथ लिहिला ज्याचं नाव आहे गाथा सप्तर्षी. ठीक आहे ना. तर गाथा सप्तर्षी हा एक महत्वाचा ग्रंथ या ठिकाणी मानला जातो आणि विशेष म्हणजे हा जो ग्रंथ आहे गाथा सप्तर्षी, तर हा जो ग्रंथ आहे हा प्राकृत भाषेतला पहिला ग्रंथ या ठिकाणी मानला जातो, हे लक्षात घ्या. तर प्राकृत भाषेतला पहिला ग्रंथ हा गाथा सप्तर्षी म्हणून या ठिकाणी इथं मानला जातो, जो हाल शासकाने या ठिकाणी लिहिलेला आहे असं एकंदरीत दिसून येतं. तर या सातवाहनांच्या काळामध्ये भाजी, कारली यांसारख्या लेण्या त्या विकसित झाल्याचं आपल्याला दिसून येतं. याचबरोबर हिप्पालस नावाचा एक अरबी प्रवासी, हिप्पालस नाव नीट लक्षात असू द्या, हिप्पालस नावाचा एक अरबी प्रवासी या ठिकाणी भारतात आलेला होता आणि या हिप्पालसनी मान्सून वारे जे आहे तर त्या मान्सून वाऱ्यांचा शोध या ठिकाणी लावल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. तर हा पण मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. त्यामुळे भूमध्य समुद्रापर्यंतचा भारताचा व्यापार हा खूप जास्त सुलभ या ठिकाणी राहिला असं आपल्याला या ठिकाणी दिसतं. तर या प्रकारे सातवाहनांचे जे वैशिष्ट्य आहे ते थोडंसं आपल्याला या ठिकाणी करणं गरजेचं या ठिकाणी राहील. तर या वर्षीच्या पेपरमध्ये अपेक्षित आहे बरं का सातवाहन, ते व्यवस्थित या ठिकाणी करून ठेवा. चलो नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. खालीलपैकी कोणत्या धर्माची शिकवण त्रिरत्न म्हणून संबोधली जाते, अशा प्रकारचा प्रश्न आहे.
आता बघा जनरली जर का नवीन धर्मांचा उदय हा घटक जर आपण पाहिला तर आपल्याला माहिती आहे की त्या काळामध्ये बौद्ध आणि जैन असे दोन नवीन धर्म या ठिकाणी उदयास आले. आता बघा जनरली आपण बौद्ध धर्माबद्दलची माहिती जाणून घेतो मात्र जैन धर्माकडे दुर्लक्ष करतो. तर असं करू नका. यावेळेस होऊ शकतं जैन धर्मावर प्रश्न विचारला जाऊन. मागे एकदा बौद्ध धर्माशी संबंधित प्रश्न विचारला गेला की कोणत्या बौद्ध साहित्यामध्ये 16 महाजनपदांचा उल्लेख मिळतो असा प्रश्न आला होता बघा, है ना. तर त्याचं उत्तर काय होतं, अंगुत्तर निकाय. तर या प्रकारचा प्रश्न आला होता. तर आता असा थोडासा प्रश्न येऊ शकतो की त्रिरत्न. आता त्रिरत्न जर विचारलं तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असं वाटतं त्रिरत्न बौद्ध धर्माशी संबंधित आहे, कारण ते जंप मारतात कुठे, प्रज्ञाशील करुणाकडे. लक्षात घ्या. तर प्रज्ञाशील करुणा त्याला ते त्रिरत्न संबोधतात आणि ते म्हणतात की जैन धर्माची ती शिकवण आहे त्रिरत्न, बौद्ध धर्माची शिकवण आहे त्रिरत्न म्हणजे प्रज्ञाशील करुणा. तर लक्षात घ्या इथं आपल्याला पाहायला भेटल, इथं विचारलं धर्माची शिकवण. लक्षात घ्या धर्माची शिकवण विचारलंय. आता बघा धर्माची शिकवण विचारलेलं आहे, मग इथं याचं राईट आन्सर जर आपण पाहिलं तर ते आहे जैन संप्रदायाची शिकवण आहे त्रिरत्न. मग त्रिरत्न काय काय आहे तर यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं सम्यक ज्ञान आहे बघा, सम्यक ज्ञान. त्याचबरोबर दुसरं शिकवण आहे सम्यक चरित्र अथवा सम्यक या ठिकाणी कार्य, आणि तिसरं जे आहे ते म्हणजे सम्यक दर्शन म्हणजे तत्वज्ञान. तर सम्यक दर्शन. तर या प्रकारे त्रिरत्न ही संकल्पना किंवा ती शिकवण ही जैन धर्माने या ठिकाणी सांगितलेली आहे. सम्यक ज्ञान, सम्यक चरित्र आणि सम्यक या दर्शन अशा प्रकारे. मग बौद्ध धर्माची शिकवण जर आपण पाहिलं तर लक्षात घ्या की बौद्ध धर्माची शिकवण काय आहे. तर बौद्ध धर्माची शिकवण आहे 4 आर्य सत्य आणि आर्य अष्टांगिक मार्ग. बुद्धांनी 4 आर्य सत्य आणि आर्य अष्टांगिक मार्ग सांगितलाय. मग 4 आर्य सत्य काय तर जगामध्ये दुःख आहे, दुःखाचं कारण तृष्णा आहे, तृष्णेपासून मुक्ती संभव आहे आणि आर्य अष्टांगिक मार्गाद्वारे तृष्णेपासून मुक्ती होऊ शकते. अशा प्रकारचे 4 आर्य सत्य बुद्धांनी मांडलेले आहेत. ती बौद्ध धर्माची शिकवण आहे. आणि मग बौद्ध धर्माची शिकवणमध्ये आर्य अष्टांगिक मार्ग पडतात, ज्यामध्ये सम्यक व्यायाम आहे, सम्यक समाधी आहे, सम्यक स्मृती आहे, सम्यक वाचा आहे. तर अशा प्रकारे 8 महत्वाचे घटक ते इथे या ठिकाणी मांडले जातात. तर ही आहे बौद्ध धर्माची शिकवण, हे लक्षात घ्या. ठीक आहे ना. आणि हे त्रिरत्नाची शिकवण, त्रिरत्न जे आहे ती या ठिकाणी सम्यक ज्ञान, सम्यक चरित्र, सम्यक दर्शन जे जैन धर्माशी संबंधित आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. तर हा मुद्दा इथे या ठिकाणी क्लिअर करून घ्या. असे प्रश्न विचारले जाण्याची शक्यता ज्यामध्ये विद्यार्थी खूप जास्त कन्फ्युज या ठिकाणी होऊ शकतात. लक्षात घ्या. ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. आता बघा एक प्रश्न विचारला, चतुर्वर्ग चिंतामणी. चतुर्वर्ग चिंतामणी या ग्रंथाची रचना खालीलपैकी कोणी केली आहे अशा प्रकारचा प्रश्न आहे. ज्यामध्ये लिहिलं जीमूतवाहन, हेमाद्री, लोमहर्ष आणि यापैकी नाही अशा प्रकारचा प्रश्न आहे. तर कोणी लिहिलं चतुर्वर्ग चिंतामणी तर राईट आन्सर आहे हेमाद्री. तर हेमाद्री जे आहे तर त्या हेमाद्रीने हा ग्रंथ लिहिल्याचं दिसतं. आता याचा रेफरन्स तुम्हाला कुठे मिळेल, बऱ्याचशा विद्यार्थी असे विचारतात वारंवार, सर याचा रेफरन्स कुठे मिळेल. तर बघा याचा रेफरन्स आहे इयत्ता 11वी जे जुनं पुस्तक आहे ना महाराष्ट्राचा इतिहास, तर त्या पुस्तकामधल्या पहिल्या दुसऱ्या चॅप्टरमध्ये या प्रकारचा तुम्हाला रेफरन्स मिळेल. हे लक्षात घ्या. आता बघा महाराष्ट्राचा जो इतिहास आहे तर त्यामध्ये प्राचीन महाराष्ट्राचा इतिहासापासून विचारलाय. तर मुद्दा नीट समजून घ्या. 11व्या शतकामध्ये यादवांची सत्ता महाराष्ट्रामध्ये आलेली आहे आणि तिथे या ठिकाणी हेमाद्री नावाचा एक महत्वाचा व्यक्ती या ठिकाणी होता जो पुढे जाऊन सेनापती पण या ठिकाणी राहिलेला होता असं दिसून येतं. तर हा जो विद्वान होता हेमाद्री, तर हा एक वास्तुरचनाकार पण होता. लक्षात घ्या. तर हा एक वास्तुरचनाकार पण या ठिकाणी राहिल्याचं आपल्याला दिसतं. आणि यानं त्याच्या काळामध्ये काही मंदिरं निर्माण केली बघा, आणि त्या मंदिरामधनं एक नवीन वास्तुकला या ठिकाणी समोर आली जिला आपण हेमाडपंथी मंदिर ह्या नावानं या ठिकाणी संबोधतो. हेमाडपंथी मंदिर असं या ठिकाणी संबोधतो. आता ही हेमाड मंदिर काय आहे, हेमाडपंथी हेमाद्रीच्या नावानं या ठिकाणी हेमाडपंथी मंदिर निर्माण झाल्याचं आपल्याला दिसतं. आता बघा ही जी मंदिर आहे ती सगळी 100% दगडांपासून या ठिकाणी बनवलेली आहे. आणि विशेष म्हणजे या प्रकारची मंदिरांची रचना करत असताना दगड एकावर एक रचलेले आहेत. आणि इथं लक्षात घ्या
की हे दोन दगड एकत्र आणण्यासाठी कसल्या प्रकारचा सिमेंटचा वापर केलेला नाहीये, कसल्या प्रकारचा सिमेंट चुनाचा वापर या ठिकाणी करण्यात आलेला नाहीये, हे वैशिष्ट्य. मग हे कसे रचले गेले, तर दगड अशा पद्धतीने कापलेली आहेत की जे एकमेकांना इंटरलॉक या ठिकाणी होतील, या पद्धतीची ही दगड या ठिकाणी मांडली. म्हणून आज पण हेमाडपंथी मंदिरं ही सही सलामत शाबूत या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात, हे लक्षात घ्या. तर हे हेमाद्रीने केलेलं आहे, हे लक्षात घ्या. आता याच हेमाद्रीनं चतुर्वर्ग चिंतामणी हा देखील ग्रंथ लिहिल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. तर इयत्ता 11वीच्या पुस्तकातनं येतात प्रश्न. तर शारंगधर यावर प्रश्न एकदा विचारला गेला होता राज्यसेवा मेन्सला 2023च्या पेपरमध्ये. शारंगधर जो आहे तर त्याच्यावर प्रश्न विचारला गेलेला आहे. तर तशा प्रकारे हेमाद्रीवर पण प्रश्न विचारला जाऊ शकतो, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. तर आता बघा जीमूत वाहन कोण आहे, मग तर जीमूत वाहनचं काय वैशिष्ट्य आहे, तर जीमूत वाहन यानं एक ग्रंथ लिहिला ज्याचं नाव आहे दायभाग. ते एक ग्रंथ लिहिला दायभाग. आता बघा आपल्याला माहिती आहे हिंदू धर्म कायदा संहिता जर आपण पाहिलं तर हिंदू धर्म कायदा संहिता 3 ग्रंथ त्याचे मांडले जातात. एक आहे मनुस्मृती जी म्हणून लिहिली, दुसरं आहे ते म्हणजे मिताक्षर जे विज्ञानेश्वरांनी लिहिलं 9व्या शतकात, आणि एक आहे ते म्हणजे या ठिकाणी दायभाग जे जीमूत वाहन या ठिकाणी लिहिलेला आहे. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. लोमहर्ष कोण आहे, तर उग्रस्त्रवा आणि लोमहर्ष हे पुराणांचे रचनाकार या ठिकाणी मांडले जातात. पुराणांचे संकलन करते मांडले जातात उग्रस्त्रवा आणि लोमहर्ष, हे लक्षात या ठिकाणी असू द्या. तर ठीक आहे. तर या प्रकारचा हा प्रश्न आपण इथे या ठिकाणी पाहिलेला आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. खालीलपैकी कोणते धार्मिक विद्वान सम्राट अकबराच्या दरबारामध्ये होते, अशा प्रकारचा प्रश्न आहे. तर अकबराबद्दलची माहिती तुम्हाला विचारली जाण्याची शक्यता आहे, लक्षात घ्या. अकबराच्या दरबारात कोणते विद्वान होते, आता बघा इथे तिथे पुरुषोत्तमदास देवी व देवी, महर्जी राणा, एकवा विवाह व मौनसुरेत आणि हरिविजय सुरी या प्रकारचे आपल्याला दिसत आहेत. आता बघा हे सगळेच हे या ठिकाणी सम्राट अकबराच्या दरबारातील विद्वान राहिल्याचं आपल्याला दिसून येतं, आणि म्हणून याचा राईट आन्सर पर्याय क्रमांक 4 आहे. आता हे विद्वान अकबराच्या दरबारात का होते, तर आपल्याला माहिती असेल की अकबरानं इबादत खाना सुरू केला होता. इबादत खाना. आता या इबादत खाना काय होता, तर अकबर तसा पाहिला तर या ठिकाणी धार्मिक जिज्ञासूपणा त्याच्याकडे होती. म्हणजे त्याला जगामध्ये जे काही धर्म आहे त्या धर्माची माहिती या ठिकाणी हवी होती, आणि त्या धर्माच्या माहिती घेऊन तो या ठिकाणी आपल्या प्रजेची किंवा आपल्या राज्यामध्ये जे लोक विविध धर्माचे आहेत ते काय विचार करतात त्याबद्दलची माहिती त्याला जाणून घ्यायची होती. आणि म्हणून त्यानं इबादत खाना जो आहे तो इबादत खाना या ठिकाणी सुरू केल्याचं एकंदर दिसतं. साधारणतः आपण पाहू शकतो 1576ला हा इबादत खाना त्यानं सुरू केलेला आहे. 1575 1576 आणि त्यानंतर 1582ला हा इबादत खाना समाप्त करण्यात आला, बंद करण्यात आला. आणि या इबादत खानामध्ये अनेक धार्मिक लोक आपापल्या धर्माबद्दल चर्चा करत होते आणि अकबर ते फक्त बसून ऐकत होता, हे लक्षात घ्या. तर हा इबादत खान्यामध्ये हे सगळे लोक इथे या ठिकाणी होते, हा मुद्दा लक्षात घ्या. महर्जी राणा आहे, हरिविजय सूर्य आहे, एकवावीरा मौनसरेत आहे, आणि पुरुषोत्तम देवी व पुरुषोत्तमदास देवी आणि देवी आहे. तर लक्षात घ्या पुरुषोत्तमदास देवी व देवी हे हिंदू धर्मातील विद्वान होते, लक्षात घ्या. त्याचबरोबर महर्जी राणा जर आपण या ठिकाणी पाहिला तर महर्जी राणा हा पारसी धर्म जो आहे तो त्या पारसी धर्माचा प्रमुख या ठिकाणी होता. एकवा विवाह आणि मौनसरेत या ठिकाणी हे दोघं जण ख्रिस्ती धर्म जो आहे तर या ख्रिस्ती ईसाई ज्याला म्हणतात तर त्या ख्रिस्ती धर्माशी संबंधित या ठिकाणी होते. आणि हरिविजय सुरी जर आपण पाहिले तर हे जैन धर्माशी संबंधित या ठिकाणी होते, हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. तर हे सगळे विविध धर्माचे लोक इथे एकत्र येऊन अकबराला ज्ञान देत होते त्यांच्या धर्माबद्दल, हे लक्षात घ्या. आणि मग हा इबादत खाना कुठे होता असाही प्रश्न येऊ शकतो, लक्षात घ्या. तर इबादत खाना कुठे आहे तर फतेहपूर सिक्री है ना. तर फतेहपूर सिक्री जो आहे तर त्या फतेहपूर सिक्रीमध्ये हा इबादत खाना तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल, हे लक्षात घ्या. तर या प्रकारचा हा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात असू द्या. चलो नेक्स्ट क्वेश्चन आता पाहूया. ओके, आता बघा एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन तुम्हाला मला द्यायची आहे मित्रांनो. हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या नावाचं जे आपलं ऍप्लिकेशन आहे तर त्या ऍप्लिकेशनमध्ये खूप सारा बॅचेस आहे हिस्ट्रीच्या संबंधित, जे राज्यसेवा पूर्व परीक्षा येणारी कंबाईनचा ग्रुप बी चा पेपर आणि त्याचबरोबर ग्रुप सी चा पेपर जो अनुक्रमे
1 डिसेंबरला राज्यसेवा पूर्व परीक्षा आहे, 5 जानेवारीला कंबाईन पूर्व परीक्षा गट ब आहे आणि कंबाईनचाच ग्रुप सी चा पेपर जो आहे तो 2 फेब्रुवारीला आहे. तर या सर्व परीक्षांसाठी इतिहास या विषय जर तुम्हाला शिकायचा असेल तर हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या ॲप्लिकेशनवर ज्या काही बॅचेस आहेत त्या तुम्ही या ठिकाणी जरूर जॉईन करा. आणि विशेष म्हणजे लक्षात घ्या, या ज्या बॅचेस आहेत तर त्या बॅचेसचं वैशिष्ट्य असं आहे की या बॅचेसमध्ये मी तुम्हाला EMI सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे प्रत्येक बॅचवर तुम्हाला EMI सुविधा इथे या ठिकाणी पाहायला भेटेल, हे लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही अगदी अत्यंत कमी शुल्कामध्ये 3 टप्प्यांमध्ये 3 महिन्यांमध्ये तुम्ही या ठिकाणी बॅच या ठिकाणी परचेस करू शकता, हे लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला फीसचा काय आता इश्यू राहिलाच नाही. तर अत्यंत कमी शुल्कामध्ये तुम्हाला या बॅच मी उपलब्ध करून दिलेल्या आहे. तर तुम्ही पहिला, दुसरा, तिसरा असे 3 हप्ते करून तुम्ही या प्रकारच्या बॅचेस या ठिकाणी परचेस करू शकता. कोणकोणत्या बॅचेस आहेत त्या थोड्याशा आपण एकदम 2च मिनिटांमध्ये आपण पाहूया आणि मग आपण पुन्हा आपल्या टॉपिकला सुरुवात करूया. आता बघा, एक बॅच आहे ती म्हणजे हिस्ट्री ऑप्शनलची, जी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची आहे. 2025 साठी जे कोण विद्यार्थी प्रिपरेशन करतात त्यांनी ही लाईव्ह बॅच आहे आपली. रोज सकाळी 11:30 वाजता याचे लेक्चर्स होतात हिस्ट्री ऑप्शनलची, हे लक्षात घ्या. त्याचबरोबर हिस्ट्री GS डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न तो पण 2025 साठी जे कोण विद्यार्थी तयारी करतात ज्यांचा हिस्ट्री ऑप्शनल नाहीये अशांनी हिस्ट्री GS माझ्याकडे जरूर या ठिकाणी करा. याच्यामध्ये आपण आर्ट अँड कल्चर, एन्शंट टू मॉडर्नचं आर्ट अँड कल्चर, भक्ती मुवमेंट मिडिवलची, त्याचबरोबर स्वातंत्र्याचा इतिहास, आधुनिक भारताचा इतिहास आणि आधुनिक जग, हे सगळेच घटक आपण यामध्ये या ठिकाणी करतोय. तर हिस्ट्री GS डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न, राज्यसेवा बेसिक फाउंडेशन बॅच, त्याचबरोबर या ठिकाणी कंबाईन बेसिक फाउंडेशन बॅच या 2024च्या बॅचेस आहेत. याचबरोबर संयुक्त पूर्व व मुख्य परीक्षा 2024 साठी आहे. प्राचीन व मध्ययुगीन भारताचा इतिहास 2024 साठी आहे. खूप इम्पॉर्टंट ही देखील बॅच आहे. समाज सुधारकांची बॅच एक महत्वाची बॅच आहे जी राज्यसेवेच्या आणि कंबाईनच्या सर्वच परीक्षांसाठी उपयुक्त आहे. त्यामध्ये 39 समाज सुधारक आहे आणि याच्यासोबत ही बॅच जर तुम्ही जॉईन केली तर लक्षात घ्या, या बॅचच्या सोबत तुम्हाला पुस्तक जे आहे समाज सुधारकाचं जे मी स्वतः या ठिकाणी पब्लिश केलेलं आहे तर ते पुस्तक देखील तुम्हाला घरपोच 7 डेज मध्ये या ठिकाणी मिळून जाईल, हे लक्षात घ्या. याचबरोबर इतिहास या विषयाची PYQ बॅच जी खूप इम्पॉर्टंट आहे. यापूर्वी जे काही आयोगाने PYQs घेतलेले आहेत ते सगळेच्या सगळे PYQs आपण इथे या ठिकाणी डिस्कस करतोय. म्हणजे अगदी राज्यसेवा पूर्वचे आहेत, राज्यसेवा मेन्सचे आहेत, त्याचबरोबर कंबाईन पूर्व, कंबाईन मेन्स, वनसेवा, लिपिक तंत्र, लिपिक टंकलेखक या सगळ्याचेच आपल्याला या ठिकाणी PYQs पाहायला भेटेल जे मी तुम्हाला दिलेले आहेत, हे लक्षात घ्या. याचबरोबर राज्यसेवा पूर्व परीक्षा टेस्ट पेपर आणि त्याचबरोबर रिव्हिजन सिरीज आहे, लक्षात घ्या. तर या पेपर जे आहेत पण पाहतो राज्यसेवा आणि कंबाईन टेस्ट पेपर आहेत, लक्षात घ्या. 5 टेस्ट पेपर आहेत हे आणि याच्यामध्ये एकूण 500 क्वेश्चन मी दिलेले आहेत. 5 मध्ये एकूण 500 क्वेश्चन आहेत. म्हणजे प्रत्येक टेस्ट पेपरला तुम्हाला 100 प्रश्न आहेत, त्याचे आन्सर की पण आहे आणि त्या लेक्चरचे त्या प्रश्नांचे एकूण प्रत्येक 20 व्हिडिओज आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. तर तुम्ही ही पण बॅच या ठिकाणी जॉईन करू शकता. 150 रुपयाची किंमत आहे, तर ती पण बॅच तुम्ही या ठिकाणी जॉईन करू शकता. लक्षात घ्या, ऑब्जेक्टिव्हचा हा शेवटचा अटेम्प्ट आहे. त्यामुळे राज्यसेवा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी स्वतःला सिरियस करा आणि कसल्याच प्रकारचा किंतु परंतु न ठेवता सर्वच घटक अत्यंत चांगल्या पद्धतीने आपल्याला करायचे. शेवटी आयोगाने 25 एप्रिलची परीक्षा जी होती ती डायरेक्टच 1 डिसेंबरला घ्यायचं ठरवलेलं आहे. म्हणजे तुम्हाला खूप वेळ मिळालेला आहे. त्यामुळे या सगळ्या वेळेचा सदुपयोग करा आणि जर का हिस्ट्री अजूनही कमकुवत झाला वाटत असेल तर इथं माझ्या बॅचेस ज्या आहेत त्या तुम्ही या ठिकाणी जॉईन करा आणि सगळ्या बॅचेस लक्षात घ्या EMI मध्ये आहे. तुम्ही EMI मध्ये या ठिकाणी बॅच जॉईन करू शकता. चलो नेक्स्ट क्वेश्चन आता आपण पाहूया. आता बघा, या प्रकारचा हा नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. औरंगजेबाने आपल्या सर्व प्रांतात मुहतासिब या पदाची नियुक्ती केली. त्याच्या कार्य खालीलपैकी काय होते? म्हणजे मुहतासिब हे जो काही पद आहे तर त्या पदाचं कार्य काय नेमकं होतं? मुहतासिब हे पद निर्माण केलं, त्याचं काय कार्य होतं? राज्यात अंतर्गत बंडाळी होणार नाही याची काळजी घेणं, प्रजेकडे निश्चित केलेला महसूल जमा करणं, समाजात नीती कार्य आणि नैतिकता निर्माण करणं आणि इस्लाम विरोधी लोकांना शिक्षण देणं या प्रकारचा. तर मुहतासिब हे जे काही पद होतं लक्षात घ्या, तर हे पद कशासाठी काम करत होतं? तर समाजात नीती कार्य
आणि त्याचबरोबर नैतिकता निर्माण करणं हा या पदाचा मुख्य उद्देश या ठिकाणी होता, हे लक्षात घ्या. तर मोहतासिब हे पद जे आहे ते कशासाठी, नीती कार्य आणि त्याचबरोबर नैतिकता समाजात निर्माण करण्यासाठी औरंगजेबानं हे पद या ठिकाणी आणलं होतं, असं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. बघा, हडप्पाकालीन शहरांच्या व त्याच्या वैशिष्ट्य यांच्या जोड्या जुळवा, अशा प्रकारचा प्रश्न आहे. तर इंडस व्हॅलीवर एखादा प्रश्न येण्याची शक्यता आहे, तो असा की इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनच्या साइट्स आणि त्यांची वैशिष्ट्य, असा प्रश्न येऊ शकतो. शार्तोगाय, नागेश्वर व बालाकोट, मेसोपोटेमिया आणि त्याचबरोबर चहुंदोडो अशा आहे आणि समोर त्यांचं वैशिष्ट्य आपल्याला दिसून येतं. आता बघा, लगेच एक जोडी आपण पाहूया. चहुंदोडोची जोडी या ठिकाणी लागते शिल्प उत्पादनाशी प्रसिद्ध, शिल्प उत्पादनासाठी प्रसिद्ध यासाठी. कारण चहुंदोडोमध्ये आपल्याला माहिती आहे की इथे या ठिकाणी शिल्प उत्पादनाचं केंद्र होतं आणि या भागामध्ये खूप साऱ्या पाहू शकतो कांस्य धातूच्या मूर्त्या, कांस्य धातूच्या खेळणी देखील या ठिकाणी बनवली गेली. आता बघा, इथं बघू आपण, तर चला सर्वच ठिकाणी पर्याय नंबर 4 हे डी मध्ये या ठिकाणी दिलेले. मग आता खरं आपला कस अभ्यासाचा लागतो. बघा, आता शार्तोगाय जर आपण पाहिलं तर हे आहे अफगाणिस्तानमध्ये शार्तोगाय आहे आणि याचं वैशिष्ट्य आहे की जलाशयाचे अवशेष इथं त्या काळामध्ये सापडले होते, जलाशयाचे अवशेष सापडले, हे त्याचं वैशिष्ट्य या ठिकाणी आहे. नागेश्वर आणि बालाकोट जर आपण पाहिलं तर नागेश्वर आणि बालाकोटमध्ये आपल्याला पाहायला भेटतं की इथं या ठिकाणी शंखवाद्वारे बनवलेल्या वस्तूंसाठी प्रसिद्ध आहे. तर शंखाच्या बांगड्या वगैरे आहेत, तर त्या वस्तू इथे या ठिकाणी बनवल्या जातात नागेश्वर आणि बालाकोटमध्ये, हे लक्षात घ्या. आणि मेसोपोटेमिया जर आपण पाहिलं तर मेसोपोटेमिया, तर याच्यासोबत व्यापार होता इंडस व्हॅलीचा. आणि मग मेसोपोटेमियाचं वैशिष्ट्य काय, येथील नाण्यांवर कुबडदार वृषभचे चित्र आढळलेले आहेत. आता कुबडदार वृषभचे चित्र आढळले म्हणजेच हे नाणी जे आहे ते हडप्पातली होती, हे लक्षात घ्या. आणि त्यामुळं मेसोपोटेमियाचा व्यापार हडप्पा सोबत होता, या प्रकारची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते. तर अशा जोड्या आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. बघा, आता पहिली जोडी कुठे कुठे आहे, ठीक आहे ना, नागेश्वर, बालाकोट, शंखद्वारे. म्हणजे बघा, पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं राईट आन्सर आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. तर या पद्धतीचा आपण हा प्रश्न या ठिकाणी पाहिला. शार्दुगायमध्ये जलाशयाचे अवशेष सापडले, ते लक्षात ठेवा. चहुंदोडो शिल्प उत्पादनाचं केंद्र या ठिकाणी होतं, हे लक्षात ठेवा. नागेश्वर आणि बालाकोटमध्ये शंखाद्वारे बनवलेल्या वस्तूंसाठी प्रसिद्ध हे या ठिकाणी होतं नागेश्वर आणि बालाकोट. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. औद्योगिकरणामुळे भारतीय समाजावर खालीलपैकी कोणता परिणाम घडून आणला. आता बघा, हा प्रश्न अलीकडे बराच वेळा विचारला जातो. शेतीचं व्यापारीकरण काय, अनौद्योगिकरण काय, अशा प्रकारचे प्रश्न असतात बरं का. आणि ते प्रश्न बऱ्याचशा विद्यार्थ्यांना थोडेसे कठीण जातात. बघा, आता अनौद्योगिकरणामुळे समाजावर काय परिणाम झाला. पहिलं तर अनौद्योगिकरण म्हणजे काय, तर उद्योगधंद्यांचा ऱ्हास. अनौद्योगिकरण म्हणजे काय, तर उद्योगधंदे जे आहेत तर त्या उद्योगधंद्यांचा ऱ्हास याला अनौद्योगिकरण असं म्हटलं जातं, हे लक्षात घ्या. आता बघा, त्या काळामध्ये जर आपण पाहिलं भारतात कोणते उद्योगधंदे होते बरं, तर भारतामध्ये उद्योगधंदे जर आपण पाहिलं तर हस्तकला होते, लक्षात घ्या. हस्तकला, त्याचबरोबर लघु उद्योग आणि कुटीर उद्योग आहे ना, ग्रामीण भागातले लघु उद्योग आणि कुटीर उद्योग, तर हे सगळे भारतातले त्यावेळेस या ठिकाणी उद्योगधंदे होते. तर यांचा ऱ्हास घडवणं, त्या प्रक्रियेला अनौद्योगिकरण म्हणतात, ज्याला इंग्लिशमध्ये डिइंडस्ट्रियलायझेशन म्हटलं जातं. आता यामुळे काय परिणाम झाला, तर शेतीवरचा भार वाढला का, यस. जे कारागीर लोक होते त्यांचे उद्योग व्यवसाय समाप्त झाल्यावर ते काय करतील, तर शेतीच करतील आणि म्हणून शेतीवरचा भार वाढलेला आहे, हे लक्षात घ्या. दुसरं बघा, स्वावलंबी ग्रामीण अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली. म्हणजे ग्रामीण भागामध्ये जसं आपण महाराष्ट्र गावगाडा जर पाहिला तर गावगाडा 12 बलुतेदार आणि 18 औलुतेदारांचा बनतो. यांच्याकडची कला जर समाप्त झाली, यांचे उद्योगधंदे जर समाप्त झाले, तर मग ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होईल का, तर 100% ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था ही यामुळे उद्ध्वस्त होईल, लक्षात घ्या. त्यामुळं हे पण बरोबर आहे. भारतातील औद्योगिक केंद्राचा ऱ्हास झाला डिइंडस्ट्रियलायझेशनमुळे, बरोबर आहे का, एकदम बरोबर आहे. आता उदाहरणार्थ जर आपण पाहिलं तर आपल्याला या ठिकाणी दिसून येतं ढाका. बघा, ढाकाला भारताचे मँचेस्टर म्हटलं जातं. ढाका इक्विव्हॅलंट मँचेस्टर होतं, लक्षात घ्या.
तर इथं मलमलचं कापड प्रसिद्ध होतं लक्षात घ्या ढाक्यामध्ये. तर ढाका जे उद्योगधंदा केंद्र होतं ते समाप्त झालेलं होतं हे लक्षात घ्या. यामुळं औद्योगिक केंद्राचा पण ऱ्हास झाला आणि भारताच्या आर्थिक राष्ट्रवादाला चालना मिळाली. आता बघा आर्थिक राष्ट्रवादाला चालना मिळाली का? आता 100%. तर कारण डिइंडस्ट्रियलायझेशन झाल्यामुळं दादाभाई नौरोजी, RC दत्त, त्याचबरोबर गोपाळकृष्ण गोखले, दीनशाह वात्शा, न्यायमूर्ती रानडे यांसारख्या लोकांनी ब्रिटिशांच्या आर्थिक भूमिकेला विरोध केला, व्यापारवादाचा विरोध केला आणि भारतामध्ये आर्थिक राष्ट्रवादाची संकल्पना मांडली. जसं की लक्ष्मी दर्यापार निघालेले लोकहितवादी म्हणतात बघा. याचबरोबर रानडे म्हणतात की भारताची संपत्ती विदेशात चालली ही एक प्रकारची खंडणी वसूल करण्याचा प्रकार आहे. तर या प्रकारे खूप साऱ्या गोष्टी आपल्याला या संदर्भात पाहायला भेटतील. तर हे बरोबर आहे की यामुळे आर्थिक राष्ट्रवाद निर्माण करण्यास चालना मिळाली. भारतीयांचे डोळे उघडण्याचं काम त्या काळातल्या राष्ट्रवाद्यांनी केलं आणि सांगितलं की भारतीय संपत्ती विदेशात चालली. त्यामुळे हे सगळ्याच गोष्टी या ठिकाणी झाल्या. त्यामुळे वरील सर्व हे या प्रश्नाचं राईट आन्सर आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन आता आपण पाहूया. आता बघा खालील वर्णनावरनं ती व्यक्ती ओळखा अशा प्रकारचा प्रश्न आहे. खास करून राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये यांसारखे प्रश्न असतात म्हणजे असतातच, लक्षात घ्या. ठीक आहे ना. तर काय प्रश्न आहे? तर वर्णनावरनं व्यक्ती ओळखा. ते मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील होते. बर. उच्च शिक्षण घेण्यासाठी ते कलकत्तामध्ये गेले. कलकत्तामध्ये ते गेलेले आहेत. कलकत्ता येथे भाऊराव स्वयंभू या नावानं ते वावरत. कलकत्तामध्ये भाऊराव स्वयंभू या नावानं ते वावरत आणि कृष्णाजी कर्वे यांना त्यांनी कलकत्त्यावरून 2 पिस्तुला पाठवल्या अशा प्रकारचा प्रश्न आहे. आता बघा यामध्ये पर्यायामध्ये सखाराम गणेश देऊस्कर आहे, त्याचबरोबर गणेश गोपाळ आठवले आहे, सदाशिव सखाराम पन्हाळकर आहे आणि वीर वामनराव जोशी असं या प्रकारे आपल्याला पाहायला भेटतं. आता बघा यामध्ये आपल्याला थोडंसं रीडिंग आपलं माहिती थोडंसं रीडिंग वाढवणं गरजेचं आहे आणि असे प्रश्न सॉल्व्ह करता आले तर मग हिस्ट्रीमध्ये मार्क मिळवण्याचं समाधान पण आपल्याला या ठिकाणी मिळतं. कारण हे प्रश्न जनरली कोणालाच येत नसतात, लक्षात घ्या. त्यामुळे असे प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करावे लागतील जर मेरिटमध्ये यायचं असेल तर, हे लक्षात घ्या. आता बघा मूळचे रत्नागिरीमध्ये होते, कलकत्त्यामध्ये गेलेले आहेत आणि भाऊराव स्वयंभू या नावाने वावरले. आणि हे कृष्णाजी कर्वे कोण आहेत? तर आपल्याला पाहायला भेटतं नाशिक षड्यंत्र केस आहे ना. नाशिक षड्यंत्र केस जर आपण पाहिलं तर काय आहे? नाशिक तर जॅक्सनची हत्या आहे बघा. नाशिक षड्यंत्र केस, सावरकरांना पण यामध्ये शिक्षा झाली बघा. मग विनायक देशपांडे, त्याचबरोबर कृष्णाजी कर्वे, अनंत कानरे हे जे लोक होते तर या लोकांनी जॅक्सनची हत्या या ठिकाणी केलेली आहे. तर ते जे कृष्णाजी कर्वे त्यांना पिस्तुला पाठवलेले आहेत त्या व्यक्तीनं. मग कोण आहे? आता सखाराम गणेश देऊस्कर जर आपण पाहिलं तर यांच्याबद्दल काय बरं माहिती आपल्याला? तर सखाराम गणेश देऊस्कर जर आपण पाहिलं तर ही ती व्यक्ती आहे ज्यांनी कलकत्तामध्ये गेले आणि 1902ला कलकत्त्यामध्ये त्यांनी या ठिकाणी शिवजयंती सुरू केलेली. हा UPSCने प्रश्न विचारला होता बघा मागच्या 2 वर्षापूर्वी की कलकत्तामध्ये बंगाल प्रांतामध्ये कोणत्या व्यक्तीनं शिवजयंती सुरू केलं? तर सखाराम गणेश देऊस्करांनी सुरू केलं, लक्षात घ्या. दुसरं बघा गणेश गोपाळ आठवले आपण पाहू शकतो. तर गणेश गोपाळ आठवले हे कलकत्त्यामध्ये गेले होते का? तर गेले होते, लक्षात घ्या. मात्र ते भाऊराव स्वयंभू या नावाने ओळखले जात नव्हते किंवा भाऊराव स्वयंभू या नावाने त्यांनी काम नाही केलं. तर कोण होते ते? तर ते जी अण्णा या नावाने ओळखले जात होते, हे लक्षात घ्या. तर जी अण्णा या नावानं कोण कार्य करत होतं कलकत्तामध्ये? तर या ठिकाणी गणेश गोपाळ आठवले हे नाव लक्षात असू द्या. मग सदाशिव सखाराम पन्हाळकर काय? तर हे या प्रश्नाचं राईट आन्सर आहे, लक्षात घ्या. तर सदाशिव सखाराम पन्हाळकर ही व्यक्ती रत्नागिरीतली होती, ती कलकत्त्यामध्ये गेली. भाऊराव स्वयंभू या नावानं ते काम करत होते आणि कृष्णाजी कर्व्यांना त्यांनी 2 पिस्तुला पाठवल्या. ही ती व्यक्ती आहे सदाशिव सखाराम पन्हाळकर जे कलकत्त्यामध्ये गेले. तर खूप इम्पॉर्टंट माहिती ही पण लक्षात घ्या. आता ही माहिती कुठून घेतली मी? यस, तर तो सोर्सेस मी तुम्हाला बॅचमध्ये पण सांगितलेला आहे आणि इथं पण तुम्हाला सांगतो. यदी फडकेंचं पुस्तक जे परीक्षेसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. तर या पुस्तकातनं हा सोर्स मी तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे, लक्षात घ्या. याचबरोबर लक्षात घ्या वीर वामनराव जोशी. आता वीर वामनराव जोशींचं काय बरं इम्पॉर्टंट? तर कथा स्वातंत्र्याची या पुस्तकामध्ये तुम्हाला कुमार केतकरांचं कथा स्वातंत्र्याची हे पुस्तक खूप इम्पॉर्टंट आहे. तर त्या पुस्तकामध्ये तुम्हाला यांचा रेफरन्स मिळेल बघा. वीर वामनराव जोशी काय आहे? वीर वामनराव जोशी
तर हे एक महत्त्वाचे लेखक राहिलेले आहेत, नाटककार राहिलेले आहेत, लोकमान्य टिळकांचे सहकारी राहिलेत. 1913ला यांनी एक नाटक लिहिलं ज्याचं नाव होतं राक्षसी महत्वाकांक्षा, है ना. राक्षसी महत्वाकांक्षा या प्रकारचं नाटक आहे आणि या नाटकामध्ये त्यांनी हे क्रांतिकारकांना बळ देण्याचं काम केलं. आणि ते म्हणतायत की जर का क्रांतिकारी लोकांना आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जर त्यांचं निधन होत असेल, त्यांना मृत्यू येत असेल, हे त्यांनी त्यांचं सर्वोच्च इनाम समजावा. या प्रकारे राक्षसी महत्वाकांक्षा 1913चं हे नाटक वीर वामनराव जोशींनी लिहिलं, जे टिळकांचे अत्यंत जवळचे सहकारी या ठिकाणी राहिलेले आहेत. लक्षात घ्या. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या भारतीय संस्थानानं सर्वप्रथम आपल्या राज्यात पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम आणि पब्लिक टेलिकम्युनिकेशन सिस्टीमची सुरुवात केली? तर कोणतं राज्य असं आहे त्यांनी या प्रकारची भूमिका घेतली? तर कोल्हापूर, हैदराबाद, जुनागड आणि त्रावणकोर. तर राईट आन्सर काय? तर त्रावणकोर. लक्षात घ्या. तर त्रावणकोरच्या शासकानं या प्रकारे पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम आणि पब्लिक टेलिकम्युनिकेशन सिस्टीमची स्थापना केल्याचं एकंदर दिसतं. त्रावणकोरचा राजा जर आपण पाहिला तर त्यानं अमेरिकेच्या धर्तीवर भारतीय संविधान निर्माण केल्याचं पाहायला भेटतं. म्हणजे भारतीय म्हणण्यापेक्षा त्रावणकोरचं संविधान, अमेरिकाचं संविधान जसं आहे अगदी त्याच पद्धतीचं संविधान त्रावणकोरमध्ये त्याने निर्माण केलं, हे लक्षात घ्या. या त्रावणकोरच्या शासकानं देखील भारतीय संघराज्यात सहभागी न होण्याची भूमिका घेतली होती असं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. हे याचं राईट आन्सर या ठिकाणी लक्षात घ्या, त्रावणकोर इथं. चलो नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. खालील वर्णनावरनं योग्य पर्याय ओळखा अशा प्रकारचा प्रश्न आहे बघा. आता बघा, कोल्हापूर शहरातील ते पहिले दैनिक होते शंकर शास्त्री रघुनाथ गोखले. शंकर शास्त्री रघुनाथ गोखले, खूप इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन. यांनी 1886 मध्ये हे वृत्तपत्र सुरू केलं. शंकर शास्त्री रघुनाथ गोखले यांनी. या पत्राचे वैशिष्ट्य म्हणजे टेलिप्रिंटरद्वारे बातम्या देण्यास या पत्राने सर्वप्रथम सुरुवात केली. कोल्हापूरमधलं पहिलं. त्याचबरोबर शंकर शास्त्री रघुनाथ गोखले यांनी हे सुरू केलेलं वृत्तपत्र आहे आणि टेलिप्रिंटरद्वारे बातम्या देण्यास या पत्रानं पहिल्यांदा सुरुवात केली. तर कोणतं? लोकसंग्रह, संदेश, विद्याविलास आणि राष्ट्रवीर अशा प्रकारची ही नावं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. आता बघा, राष्ट्रवीर जर आपण पाहिलं ना तर राष्ट्रवीर आहे सत्यशोधक शामराव देसाई यांचं. सत्यशोधक शामराव देसाई यांचं या ठिकाणी आहे. आता हे सत्यशोधक शामराव देसाई यांनी हे राष्ट्रवीर नावाचं पत्र या ठिकाणी सुरू केलं होतं आणि तो कालखंड आहे तो म्हणजे 1920च्या नंतरचा कालखंड आहे राष्ट्रवीर, हे लक्षात आहे. त्यामुळे हे याचं राईट आन्सर नाहीये. संदेश जर आपण पाहिलं तर अच्युतराव कोल्हटकरांचा आहे बघा. अच्युतराव कोल्हटकर आहे ना. तर अच्युतराव कोल्हटकर जे टिळकांचे सहकारी राहिलेले आहेत तर त्यांचं हे आहे संदेश, जे मुंबईमधनं प्रकाशित होत होतं, हे पण लक्षात असू द्या. इथं विचारलं कोल्हापूरमध्ये, हे लक्षात घ्या. लोकसंग्रह जर आपण पाहिलं तर लोकसंग्रह हे 1919 वृत्तपत्र मांडलं जातं आणि जे पुण्यामधनं या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं होतं. लोकसंग्रह कुठून आहे तर पुण्यामधनं आहे. तर रामकृष्ण पंत पराडकर यांचं हे वृत्तपत्र या ठिकाणी आहे. ठीक आहे. नाव इथं लिहितो बघा, रामकृष्ण पंत पराडकर जे आहे तर रामकृष्ण पंत पराडकर यांचं हे वृत्तपत्र या ठिकाणी आहे, ज्याचं नाव आहे लोकसंग्रह, हे लक्षात घ्या. मग राईट आन्सर काय तर विद्याविलास. ठीक आहे ना. तर या आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर आहे ते म्हणजे विद्याविलास. विद्याविलास हे जे वृत्तपत्र आहे ते शंकर शास्त्री रघुनाथ गोखले यांचं आहे आणि हे कोल्हापूरमधलं पहिलं वृत्तपत्र मानलं जातं. जनरली कोल्हापूरवर प्रश्न येतात बघा, राज्यसभेला पण खूप वेळा शाहू महाराजांवर विचारलेले. तर या प्रकारचा हा प्रश्न थोडासा साईडलाच ठेवा, यावर येऊ शकतो बघा. ॲज इट इज प्रश्न येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर विद्याविलास हे गोखल्यांचं आहे, शंकर शास्त्री रघुनाथ गोखले, आणि टेलिप्रिंटरद्वारे बातम्या त्यांनी दिलेल्या आहेत या वृत्तपत्रातून आणि जे कोल्हापूरमधलं पहिलं वृत्तपत्र या ठिकाणी मांडलं जातं. ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. ब्राह्मणेतर पक्षातील फूट थांबवण्यासाठी गठीत केलेल्या समितीत खालीलपैकी कोणाचा समावेश होता? मोस्ट इम्पॉर्टंट आहे प्रश्न हा. पण ब्राह्मणेतर पक्षाची फूट थांबवण्यासाठी जी काही समिती गठीत केली त्यामध्ये कोणाचा समावेश होता असं विचारलंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, विठ्ठलरामजी शिंदे, रघुनाथराव सबनीस आणि सीताराम केशव बोले या प्रकारे. ठीक आहे ना. लक्षात घ्या, बाबासाहेब आंबेडकर होते का? ते 100% होते. ब्राह्मणेतर चळवळीची फूट पडण्यासाठी जी समिती गठीत झाली आंबेडकरांचा, बाबासाहेबांचा समावेश होता. विठ्ठलरामजी शिंदे होते का? तर नव्हते. लक्षात घ्या, विरा शिंदे त्यामध्ये या ठिकाणी नव्हते.
रघुनाथ सबनीस होते का? तर हो, रघुनाथ सबनीस हे कोल्हापूरचे दिवाण होते, लक्षात घ्या. रघुनाथ सबनीस हे कोल्हापूरचे दिवाण या ठिकाणी होते, तर यांचा पण समावेश होता. आणि सीताराम केशव बोले जे सत्यशोधक होते विचाराचे, यांनी कामगार हितवर्धक सभा स्थापन केलेली होती. हे मुंबई कामगार समितीचे सदस्य राहिलेले आहेत. यांनी 1924ला मुंबईमध्ये सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी पिण्याचा स्पृश्यांनाही अधिकार असला पाहिजे या प्रकारचं विधेयक मांडलं होतं. आणि हेच सीताराम बोले जे आहेत त्यांनी 1926 साली ग्रामजोशांचं वतन रद्द करा या प्रकारचं देखील एक या ठिकाणी बिल मुंबई विधिमंडळामध्ये मांडलं होतं, लक्षात घ्या. म्हणजे वीरा शिंदे सोडलं तर बाकी सगळे होते. म्हणजे क आणि ड हे राईट आन्सर आहे. क ड हे राईट आन्सर पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो. अशा प्रकारचा हा प्रश्न आपण इथे या ठिकाणी सॉल्व्ह केलेला आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. 1857च्या उठावात शिपायांचं बंड अथवा स्वातंत्र्य युद्ध ही दोन्ही नावं अवास्तव असून 57 सालचा क्षोम असं ओघम नाव देणं उपयुक्त ठरेल. वरील विचार कोणी मांडले? असे प्रश्न तुम्हाला येतील. कंबाईनच्या पेपरमध्ये पण येईल आणि राज्यसभेच्या पण येतील, लक्षात घ्या. तर 1857च्या उठावाला 57 सालचा क्षोम म्हणा असं कोणी म्हटलेलं आहे? नर फाटक, आर.सी. मुजुमदार, गो सरदेसाई आणि एस.एन. सेन. तर राईट आन्सर काय आहे? आता बघा, नर फाटक जर आपण पाहिलं तर ते काय म्हणतात? 1857चा उठाव हा काय आहे? शिपायांची भाऊगर्दी आहे. शिपायांची भाऊगर्दी म्हणून संबोधले आहे नर फाटक यांनी. आणि याचा राईट आन्सर आपण पाहिलं तर गोस सरदेसाई यांनी त्या प्रकारे 57च्या विद्रोहाला म्हणलेला आहे. याला फक्त 57 सालचा क्षोभ म्हणा हे राईट आन्सर आहे, लक्षात घ्या. आर.सी. मुजुमदार आणि त्याचबरोबर एस.एन. सेन या दोघांनी भूमिका मांडलेली आहे की राष्ट्रवाद बाल्य अवस्थेमध्ये होता. यांनी दोन्ही भूमिका मांडलेली आहे की याला 1857च्या उठावाला पहिलं स्वातंत्र्य युद्ध म्हणू नका, नाही राष्ट्रीय विद्रोह या ठिकाणी म्हणू नका. हे दोघंही त्या मताच्या या ठिकाणी राहिलेले होते, हे लक्षात घ्या. तर गोस सरदेसाई यांनी 57 सालचा क्षोम म्हणून याला संबोधलेलं आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, जे कोण विद्यार्थी 2025ची तयारी करत आहात, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची तयारी करत आहात, त्या विद्यार्थी मित्रांना एक सांगणं आहे, अभ्यास सुरू केला नसेल तर आता सुरू करून घ्या. कारण हीच योग्य वेळ आहे अभ्यास सुरू करण्याची. कारण ती जी 2025ची परीक्षा आहे तर ती जूनमध्ये त्याचा परीक्षा होईल असा अंदाज आहे. मे जूनमध्ये पूर्व परीक्षा होईल आणि त्यानंतर मग ती नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यान मेन्स त्याचे या ठिकाणी होईल. तर लक्षात घ्या, मेन्सची तयारी करताना तुम्हाला 1 वर्ष मिळतंय. त्यामुळे तुम्ही आत्तापासूनच तयारीला लागलं पाहिजे. ज्यांचा हिस्ट्री ऑप्शनल सब्जेक्ट आहे त्यांनी आणि ज्यांना हिस्ट्री जीएस वर काम करतात त्यांनी, दोघांनी पण. तर लक्षात घ्या, इतिहास GS1ची बॅच आहे आपली हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या ॲप्लिकेशनवर, जे तुम्ही जरूर या ठिकाणी डाउनलोड करा. आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याची लिंक पण मी या ठिकाणी देतो. तर तुम्ही प्ले स्टोअरवर पण हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे टाईप केलं की तुम्हाला मिळून जाईल. तर इतिहास GS1ची बॅच आहे, तर ती बॅच पण तुम्ही या ठिकाणी जॉईन करू शकता, ज्याच्यामध्ये आर्ट कल्चर, मध्ययुगाची भक्ती चळवळ, आधुनिक भारताचा इतिहास, भारतीय स्वातंत्र्य लढा, स्वातंत्र्योत्तर भारत आणि आधुनिक जग असे सगळेच कंटेंट मी तुम्हाला त्यामध्ये दिले. नोट्स पण त्याच्यामध्ये आहे. 15 महिने व्हॅलिडिटी आहे, लक्षात घ्या. आणि खास करून जे हिस्ट्री ऑप्शनल सब्जेक्ट निवडतायत त्या विद्यार्थी मित्रांनी लक्षात घ्या, ही बॅच एक ड्रीम बॅच आहे, अत्यंत महत्त्वाची बॅच आहे. ही बॅच आता सध्या ऑनगोईंग आहे, सुरू आहे. सकाळी 11:30 वाजता दररोज लेक्चर या ठिकाणी होतात. एक लेक्चर्स आपण त्याच्यामध्ये या ठिकाणी टाकतोय. तर लक्षात घ्या, एन्शियंट इंडियाचा पहिला पेपर आता आपला सुरू झालेला आहे त्याच्यामध्ये. तर तुम्ही या ठिकाणी जर का इंटरेस्टेड असाल, हिस्ट्री ऑप्शनल घेऊन 2025च्या पेपरला या ठिकाणी फाईट करायला तुम्ही तयार असाल, तर माझं पण कर्तव्य आहे तुम्हाला 300+ मार्क हिस्ट्री ऑप्शनल मध्ये मी तुम्हाला जरूर या ठिकाणी मिळवून देईल. तर मित्रांनो, जे कोण विद्यार्थी हिस्ट्री ऑप्शनलचा विचार करतात त्यांनी ही बॅच जरूर या ठिकाणी जॉईन करा. बॅच जॉईन करण्यापूर्वी मला एखादा कॉल पण तुम्ही करू शकता. तुम्ही मला या बॅचची माहिती विचारू शकता. तुम्हाला इन डिटेलपणे ही माहिती मी तुम्हाला देईल. दोन्ही बॅचवर EMI सुविधा उपलब्ध आहेत, लक्षात असू द्या. ठीक आहे, दोन्ही बॅचवर तुम्ही EMI पद्धतीने देखील प्रवेश या ठिकाणी घेऊ शकता, हे लक्षात घ्या. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. बघा, बर्लिन कमिटी फॉर इंडियन इंडिपेंडन्स या क्रांतिकारी संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणी केली असा प्रश्न आहे. बर्लिन कमिटी फॉर इंडियन इंडिपेंडन्स या प्रकारचा क्रांतिकारी संघटना स्थापन झाली आहे. आणि हे लक्षात घ्या, ही क्रांतिकारी संघटना 1914ला स्थापन झाली. आता बर्लिन कमिटी फॉर इंडिपेंडन्स लीग म्हणजेच काय? महायुद्धाच्या काळामध्ये जर्मनीच्या सपोर्टनी ही
संघटना स्थापन झालेली आहे. तर भूपेंद्रनाथ दत्त, लाला हरदयाळ आणि वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय. भूपेंद्रनाथ दत्त, लाला लजपत राय, महेंद्र प्रताप. लाला लजपत राय, अंबाप्रसाद सरदार अजित सिंह. अंबाप्रसाद, महेंद्र प्रताप, ओबेदुल्ला सिंधी अशा प्रकारचे पर्याय आहे. तर राईट आन्सर काय? तर राईट आन्सर आहे पर्याय क्रमांक 1 भूपेंद्रनाथ दत्त, त्याचबरोबर लाला हरदयाळ आणि वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय यांनी मिळून ही बर्लिन कमिटी फॉर इंडियन इंडिपेंडन्स लीग, इंडियन इंडिपेंडन्स ही क्रांतिकारी संघटना स्थापन केलेली आहे असं आपल्याला पाहायला भेटतं. चलो नेक्स्ट क्वेश्चन आणि शेवटचा प्रश्न पाहूया आपण. शेतकरी विद्रोहावर आहे. रंगपूर धिंग्रचा विद्रोहाबाबत खालीलपैकी कोणत्या बाबी सत्य आहेत? तर रंगपूर धिंग्रचा विद्रोह जो तुमच्या सिलेबसमध्ये नमूद केला आहे, नवे सिलेबसमध्ये रंगपूर धिंग्रचा विद्रोह, लक्षात घ्या काय खरे आहे. देवी सिंग आणि गंगा गोविंद या इजारादारांविरुद्ध हा विद्रोह होता. इजारादार माहिती असेल, इजारा पद्धत सुरू केली होती वॉरेन हेस्टिंगनं. त्या काळामध्ये इजारेदारांविरुद्ध हा विद्रोह होता, देवी सिंग आणि गंगा गोविंद. त्याबरोबर शेतकऱ्यांनी आपला नेता विरजी नारायण यास नेमले. बरोबर आहे का? बरोबर आहे. शेतकऱ्यांनी धान्य गोदामे लुटले, सरकारी कार्यालयांवर हल्ला करणे, विशाल सैन्य उभे करणे इत्यादींवर भर दिला. हे पण बरोबर आहे. आणि विल्यम बेंटिंग ने पडग्राम या गावाजवळ निर्दयपणे हा विद्रोह मोडून काढलेला आहे असा प्रश्न आहे. तर लक्षात घ्या हा जो विद्रोह आहे तर तो कधीचा आहे? 1772चा विद्रोह आहे. 1772चा विद्रोह. मग त्या विद्रोहामध्ये विल्यम बेंटिंग काय करेल है ना? तर इथं काय पडग्राम जवळ हा विद्रोह मोडून काढला. मात्र कोणी काढला? तर तो वॉरेन हेस्टिंगने काढलाय. हे लक्षात घ्या. तो कोणी मोडून काढला? तर वॉरेन हेस्टिंगने काढलेला आहे. कारण तो सुरुवातीचा विद्रोह आहे, रंगपूर धिंग्रचा विद्रोह. तर वॉरेन हेस्टिंग काढला ना की बेंटिंगचा जर आपण पाहिलं तर बेंटिंगचा कार्यकाळ 1823 ते 1828 आहे. हे लक्षात घ्या. त्यामुळं अ ब क बरोबर आहे. अ ब क बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं राईट आन्सर आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. तर या पद्धतीचं मित्रांनो आपण हा प्रश्न या ठिकाणी पाहिलेला आहे. तर मित्रांनो लक्षात असू द्या अशा प्रकारचे बरेचसे लेक्चर्स मी 1 डिसेंबर पर्यंत घेणार आहे. राज्यसभेचे पण घेणार आहे, कंबाईनचे पण घेणार आहे. पण आधी मी राज्यसभेच्या प्रश्नावर थोडासा भर देणार आहे. तर कंबाईनच्या विद्यार्थ्यांनी पण हे लेक्चर्स या ठिकाणी जरूर या ठिकाणी पहा. मॉडर्न इंडियाशी संबंधित महत्त्वाचे लेक्चर्स यामध्ये या ठिकाणी आहे. तर ज्या कोण विद्यार्थी मित्रांना आपले बॅच हवे आहे त्यांनी हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे ॲप्लिकेशन जरूर या ठिकाणी डाउनलोड करा. जे यूट्यूबवरनं अभ्यास करतात त्या विद्यार्थ्यांनी आपल्या मित्रांना देखील हे यूट्यूबचं लेक्चर्स माझं जे आहे ते या ठिकाणी जरूर सेंड करा. थांबूया मित्रांनो, भेटूया पुढच्या सत्रात. उद्या परवाच्या दिवशी मी पुन्हा एक लेक्चर्स या संदर्भात घेईल. थांबूया आपण. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. या लेक्चर्सला लाईक करा, कमेंट करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि आपल्या ॲप्लिकेशनला आणि आपल्या यूट्यूबला सबस्क्राईब देखील या ठिकाणी करा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.